सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले की पापी धृतराष्ट्राच्या घरचे पाणी देखील न घेता भगवंत विदुराच्या घरी जाऊन त्यांच्या चुलीवर शिजत असलेल्या कण्या घेऊन आनंदाने भोजन करतात. खरं पाहिलं तर श्रीमद भागवत हा एक असा ग्रंथ आहे की या ग्रंथामध्ये छोट्या छोट्या वाक्यांमधून आणि छोट्या छोट्या कथानकांमधून जे बोध येतात ते जीवनाला खरोखर आकार देतात. परंतु आपण केवळ कथेमध्ये रममाण होतो. त्या कथेतून जे सारतत्व मिळाले आहे ते आपल्या जीवनात आपण उतरवले, त्यासाठी प्रयत्न जरी केला तरी श्रीमद भागवत ऐकल्याचे फळ सफळ संपूर्ण होते. दररोज प्रातःकाळी ऋषीमुनींचे स्मरण करावे. त्यांचे गुण आपल्या जीवनात त्यामुळे येत असतात. आपापल्या गोत्रांच्या ऋषीचेही स्मरण केले पाहिजे. आजकाल लोकांना आपले गोत्रच माहिती नाही. नित्र गोत्रोच्चारण करावे. पूर्वजांना मनापासून वंदन करावे. नेहमी इच्छित राहावे की मला ऋषीसारखे जीवन जगायचे आहे, विलासी व्हायचे नाही. राम प्रभू नेहमी वसिष्ठांना वंदन करत असत, त्यांचा सन्मान करत असत. प्रापंचिक व्यवहार करताना ब्रह्मज्ञान निभावणे, भक्ती करणे हे कठीण असते. संगाचा परिणामही खूप होतो. चोरी व व्याभिचार ही महापापे मानली गेली आहेत. अशी पापे करणारा जर भाऊही असेल तर त्याचा देखील त्याग करणे हेच उत्तम. कुणाचाही फक्त तिरस्कार करू नका, त्याच्या पापाचा अवश्य तिरस्कार करा. धृतराष्ट्रासारख्या दुष्ट व्यक्तीच्या संगतीत आपले जीवन भ्रष्ट होईल असे वाटून विदुराने घर सोडले, सगळा ऐशो आराम सोडला आणि गंगा तीरी राहून तो भक्ती करू लागला. कण्या खाऊनच तो संतुष्ट राहत असे. इंद्रिय सुखात फसलेला मनुष्य कधीही भक्ती करू शकत नाही. आहार घेताना असा आहार घ्यावा की जो इंद्रियांना व जीवनाला शांत ठेवी. धृतराष्ट्राने विदुरासाठी बरेच काही पाठवले होते, पण त्याने त्यातले काहीही घेतले नाही. पाप्याच्या घरात काहीही खाल्ले जात नाही आणि तो अन्नदोष प्रभूच्या कीर्तनात भजनात बाधक ठरत असतो. भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा धनसंपत्ती देत नाहीत, तर खऱ्या साधूचा संग देतात. कारण सत्संग हा ईश्वर कृपेनेच मिळत असतो. कुणाच्या का होईना तोंडून 4 चांगल्या गोष्टी ऐकायला मिळणे यासाठी सुद्धा पुण्य लागते. कुसंग टाळणे हे आपल्या हातात असते. कुसंग म्हणजे नास्तिकाचा संग. जो कामांध आहे, पापी आहे अशाचा संग टाळणे हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते. विदुर धृतराष्ट्र दुर्योधनाचा त्याग करून तीर्थयात्रा करण्यास निघून गेला, कारण त्याला कुसंगतीत राहायचे नव्हते. विदुर आणि सुलभा यांनी सर्वस्वाचा त्याग करून परमेश्वराची आराधना केली, तप केले. तपाने जीव शुद्ध होतो. गृहस्थाचा हाच धर्म आहे की त्याने 11 महिने घर गृहस्थीच्या कामात घालवावेत, पण 1 महिना कोणत्या तरी पवित्र तीर्थस्थानी जाऊन एकांतात राहून भगवंताची आराधना करावी, तप करावे. त्यावेळी त्याने भक्ती तपातच राहावे. अन्य प्रवृत्ती सोडून द्याव्यात. जे काही करायचे ते फक्त देवासाठी, कारण अशा वृत्तीमुळे परमेश्वर प्रसन्न होतो. जेव्हा देवाला आमच्यापासून काही मागायची इच्छा होते तेव्हा असे समजावे की आपली भक्ती खरी आहे. जिथे प्रेम आहे तिथे तोंडाने आपण जे पाहिजे ते मागून खाण्यास देखील संकोच करत नाही. तसेच भगवंताचे देखील आहे. प्रेम असेल तरच कन्हैया लोणी देखील मागून खाईल. जेथे प्रेम नसेल तेथे न मागता जरी मिळाले तरी ते खाण्याची आपली कधीही इच्छा देखील होत नाही. विदुराच्या घरी देव येऊन पोहोचले. विदुरा सुलभ यांची श्रद्धा व भक्ती सफल झाली. कृष्णाने त्यांच्या घरी आनंदाने धान्याच्या कण्या खाल्ल्या. सत्कर्म असे करावे की न बोलवताही आपल्या घरी देवाला येण्याची इच्छा व्हावी. मैत्री ही नेहमी समानशील व्यक्तीमध्ये होत असते. जीव ईश्वरासारखा झाला तरच स्वतः ईश्वर जीवाला भेटण्यासाठी येत असतो. कृष्णाने धृतराष्ट्राच्या घरचे पाणी देखील ग्रहण केले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की कौरवांचा नाश झाला. जो दुसऱ्याचे धन हरण करतो तो धृतराष्ट्र होय. ज्याच्या दृष्टीत केवळ रुपया पैसाच असतो तो डोळे असूनही आंधळा समजावा. पापी पुत्रावर प्रेम करणारा पिता हा धृतराष्ट्र समजावा. त्या युगात एकच धृतराष्ट्र होऊन गेला.
पण आजच्या युगात हजारो लाखो आहेत. विदुर धृतराष्ट्राला म्हणाला होता की दुर्योधन हा पापी आहे, तो तुझा पुत्र नाही, तर तुझे पापच त्याच्या रूपाने आले आहे. कित्येक वेळा आपले पापच पुत्र रूपाने पोटी येत असते आणि त्रास देत असते. शास्त्र सांगते की दुराचारी पुत्र माता पित्याची दुर्गती करत असतो आणि सदाचारी पुत्र माता पित्याला सद्गती देतो. त्यामुळे अशा दुराचारी पुत्राचा संग सोडून देणेच उत्तम होय. चोर कोणाला म्हणावे? जो स्वतः परिश्रम करत नाही आणि दुसऱ्याचे धन हडप करतो. ज्याचे आहे त्याला दिल्याशिवाय खातो तो चोर म्हणावा. कोणाचेही फुकट खाऊ नका. कष्ट केल्याशिवाय जो खातो तो चोर होय. चांगली परिस्थिती असूनही जो अतिथीचे चांगल्या प्रकारे स्वागत करत नाही तो चोर होय. जो आपल्याकरताच अन्न शिजवतो व खातो तोही चोरच म्हटला पाहिजे. जो अग्नीला आहुती दिल्याशिवाय खातो तो देखील चोरच होय. पापाचा पिता हा लोभ आणि माता ममता. लोभ आणि ममता पापाला प्रेरणा देत असतात. फार पूर्वी जुन्या काळी आपले पूर्वज की जे निरक्षर होते, ज्यांना कुठल्याही प्रकारचे ग्रंथ, वेद, पुराणे माहिती नव्हती, परंतु तरी देखील असे छोटे छोटे नियम ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाळत असत आणि त्यामुळे कष्टाने घाम गाळून त्यांच्याकडे भलेही जास्त संपत्ती किंवा समृद्धी नव्हती, परंतु त्यांचे जीवन समाधानी, निरोगी आणि आनंदी होते. यामध्येच खऱ्या अर्थाने श्रीमद भागवताचे सार दडलेले आहे. आपणही या छोट्या छोट्या तत्वांचा आपल्या जीवनात अवलंब करून आपले जीवन सुखी आणि भगवंताची भेट घेण्यासाठी योग्य असे बनवावे, हाच या ग्रंथांचा आणि या आख्यायिकांचा उद्देश आहे. पाहूया उद्याच्या भागामध्ये पुढे काय होते ते.